आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. छगन भुजबळांचा थेट अजित पवारांवरच पलटवार. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू केलं. त्यानंतर मराठा समाजाच्या आरक्षण संदर्भातील 8 मागण्यांपैकी 6 मागण्या राज्य सरकारने मान्य करत त्या संदर्भात शासन निर्णय GR जारी केला. मात्र मराठा आरक्षणाच्या GRवर मंत्री छगन भुजबळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आरक्षणाबाबत मोठं वक्तव्य केलंय. ज्याला त्याला त्याच्या मागणीप्रमाणे आणि त्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार आरक्षण मिळावं, त्याला आमचं दुमत असण्याचं कारण नाही, असंही त्यांनी म्हटलेलं आहे. आता अजित पवार यांच्या वक्तव्याला मंत्री छगन भुजबळ यांनी कडाडून विरोध केला आहे. छगन भुजबळ यांनी म्हटले की आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. मराठा एक समाज एक जात आहे. OBC हा वर्ग आहे. यात अनेक जाती आहेत. त्यासाठी हे आरक्षण आहे. OBC सामाजिकदृष्ट्या मागासलेले आहेत. त्यामुळे आर्थिक दृष्टीने आरक्षण देण्याला आमचा विरोध आहे, असं म्हणत त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वक्तव्याचा विरोध केलेला आहे. 4-5 दिवसापूर्वी सुप्रिया ताईंनी एका इंग्लिश चॅनल समोर बोलताना या संदर्भामध्ये वक्तव्य केलेलं आहे. मला असं वाटतं त्या संदर्भातच कोणी प्रश्न विचारला असेल तर ठीक आहे, त्यांचं मत आहे. तर मी या संदर्भामध्ये एवढंच सांगू इच्छितो, हे आरक्षण जे आहे हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. ह्या गरिबी हटवण्यासाठी आपण शेतकऱ्यांना मदत देतो आहोत. OBC विद्यार्थ्यांना जी मदत देतो आपण ते मराठा समाजाला देतो आहोत. अजूनही OBC समाजाकडे नाही, पण मराठा समाजाच्या सारथीकडे मुलांसाठी वसतिगृह आहेत, काम सुरू आहे. अजून यांचं व्हायचं आहे OBCचं काम सुरू. 25,000 कोटी रुपये त्यांच्या नोकरी धंद्यासाठीच्या वेगवेगळ्या अण्णासाहेब पाटील आणि इतर मार्गातून दिलेले आहेत. यांना 25 वर्षामध्ये 2,500 मिळालेले आहेत. तर आर्थिक मुद्दा जर म्हणाल तर ते प्रश्न दिले, आणि जे गरीब आहेत त्यांना आपण फुकट अन्न धान्य अमुक तमुक सगळं देतच असतो. आरक्षणाचा बेस आणि मूळ जे आहे तो आर्थिक शिक्षण, त्याही पेक्षा नंबर 1चा मुद्दा आहे ते सामाजिकरित्या मागास आहेत का. म्हणजे सामाजिकरित्या मागास आहे त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. बरं, हे आरक्षण तरी सुद्धा सगळ्यांना मिळतं का OBCना? त्याला सुद्धा जे 8 लाख रुपयाचं जे आहे वार्षिक उत्पन्नाच्या खाली पाहिजे आहे. आता त्याच्यापेक्षा जर खाली असेल आणि त्या माणसाला जर त्या कुटुंबामध्ये एकच पैसाच येत नसेल, 1,000, 2,000, 3,000 रुपयामध्ये जर ते कुटुंब महिन्याचं चालत तर पोरांना शिकवणारच नाही. हे 8 लाख रुपये उत्पन्न जे आहे ते सरकारी जे शिपाई आहेत त्यांच्यापर्यंत किमान त्यांची मुलं जाऊ शकतात. त्याच्यामुळे आर्थिक निकष त्याच्यावर आपण तो स्लॅब लावलेलाच आहे की 8 लाखाच्या खाली द्या म्हणून. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, येवला.